ही बँक आहे बघा, बँक ऑफ महाराष्ट्र वायपळी शाखा आहे, सांगली जिल्हा तालुका तासगावमधली. इथं खेडेगाव आहे आणि इथं इंग्लिशमध्ये फॉर्म देतात भरायला आणि पूर्ण दिवस घालवतात. एवढं लांबून माणसाने यायचं आणि इंग्लिश कळत नाही म्हणून दिवस घालवायचा. हा फॉर्म बघा इंग्लिशमध्ये दिला आहे. इथल्या म्हातारे लोक, कोतारे लोक, अडाणी लोक खेड्यागावात हा फॉर्म कसा भरणार आणि एवढ्या फॉर्मसाठी तासभर घालवतात. लांबून लांबून लोक येतात, गाड्या नसतात जायला, पूर्ण दिवसभर घालवतात फक्त KYC करण्यासाठी. माझ्यासोबत पण असंच करणार होतं, पण मला थोडंफार समजलं म्हणून मी पटकन फॉर्म भरून द्यायला गेलो. तर मला पण ते खेळवायला लागले होते, पण मी त्यांना उलट उत्तर विचारलं आणि फॉर्म मराठीत का नाही विचारलं, इथं कोण शिकलेलं विचारलं. त्याच्यानंतर त्यांनी पटपट काम घेतलं हातात घ्यायला करायला. आणि एक गोष्ट म्हणजे एका पण बँकेत अधिकाऱ्याच्या गळ्यात ID नाही. त्याला विचारलं तुमच्या गळ्यामध्ये ID का नाही आहे, परत हा फॉर्म मराठीत का नाही आहे, इथं कोण शिकलेलं आहे खेड्यागावात, मराठीत फॉर्म पाहिजे होता, इंग्लिशमध्ये असल्यामुळे कोणाला कळतं आहे फॉर्म भरायचा. मग त्यांनी मला पटकन KYC करून दिली, लगेच माझं ATM कार्ड दिलं. लोकांना काय माहीत नसल्या कारणामुळे लोकांना हे लोक ना खूप ताटकळत ठेवतात, काय माहिती नसल्यामुळं. हा व्हिडिओ इतका शेअर करा ना, राजसाहेबांपर्यंत पोचला पाहिजे. कारण खेड्यागावात मराठी बँकेमध्ये सुद्धा बोललेलं जात नाही, लिहिलेलं जात नाही, फॉर्मवरती सुद्धा मराठीत नसतं आहे. मराठी लोकांना समजतं, इंग्लिश लोकांना समजत नाही. तर जास्त शेअर करा.